नमस्कार. आज आपण मस्त अशी मसाला भेंडी बनवणार आहोत. त्यासाठी भेंडी अशी चिरून घ्यायची आहे. 1 चमचा कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आपण भेंडी व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं भाजून घेणार आहोत. त्याऐवजी तुम्ही भेंडी तळूनही घेऊ शकता. नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर भेंडी आपण 8 ते 10 मिनिटं भाजून घेणार आहोत. आता भेंडी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. मी भेंडी काढून घेणार आहे एका बाजूला आणि त्याच कढईत आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकलेले आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदा व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर परत 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपण कांदा बारीक चिरून घेण्याऐवजी कांद्याची पेस्ट करून घेतली तरी चालेल. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. नंतर हळद टाकायची आहे. हळद आपण भेंडी परतताना पण टाकलेली आहे. आणि आपण किचन किंग मसाला टाकला आहे 1 चमचा. 1 चमचा लाल मिरची पावडर. आता व्यवस्थित तेलामध्ये आपण मसाले परतून घेणार आहोत. आता मसाले परतल्यानंतर टोमॅटो प्युरी टाकलेली आहे. मी 4 ते 5 टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर परत व्यवस्थित 5 ते 6 मिनिटे आपण भाजून घेणार आहोत. मी टोमॅटो वाफेवर 1 वाफ काढून नंतर त्याची प्युरी करून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही प्युरी करून घेऊ शकता. आता आपली टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजलेली आहे. आता त्यामध्ये आपण भेंडी टाकणार आहोत. भेंडी टाकल्यानंतर व्यवस्थित भेंडीला मसाला लागेपर्यंत परतून घ्यायचे आहे. व्यवस्थित 1 मिनिटे परतायची आहे आपण भेंडी. व्यवस्थित परतल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत भाजीमध्ये. आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची आहे पाणी टाकून. नंतर परत व्यवस्थित मिक्स करून आपण 1 ते 2 मिनिटे भाजी शिजवून घेणार आहोत. आपण भाजीमध्ये जास्त मसाले नाही वापरले आहेत. अगदी कमी मसाल्यात होते भाजी. पटकन अशी. आता आपली भाजी झालेली आहे. 1 ते 2 मिनिटे शिजलेली आहे भेंडी व्यवस्थित. आता त्यामध्ये आपण चमचाभर कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून व्यवस्थित घ्यायची आहे. तयार आहे आपली मसाला भेंडी.